खरं तर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ही जन्मभूमी कर्मभूमी आणि खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहतोय आपण शेतकरी सोयाबीन कापूस आणि तुरीमध्ये व्यस्त आहे, त्रस्त पण आहे आणि वेगवेगळ्या भावासाठी मग कोणी त्याचं मागणी करत असतो. परंतु या शेतकरी आपले स्वप्नील मालपाणी नावाचे जे काही शेतकरी खडका तालुका आष्टी जिल्हा वर्धा यांनी ही आम्रपाली व्हरायटी लावलेली आहे. 600-700 ग्रॅमचा हा फळ आहे आणि 300 झाडं आहे आणि 100 रुपये किलोने जागेवर चाललेले आहे. पुढे मार्केटला जाणं नको, तिथं मच्छर चावणं नको, तिथं मार्केटचे चार्जेस देणं नको, अशा पद्धतीनं एक नाव झालेलं आहे. खरं तर विदर्भातल्या शेतकऱ्यांनी त्या आंब्याचं या ठिकाणी अनुकरण केलं पाहिजे आणि आंब्याला जी मागणी आहे भारतामध्ये, मध्य भारतापासून इथं जे कनेक्टिव्हिटी आहे पूर्ण भारतामध्ये, तिथून आंबा जाऊ शकतो. आपले विभागीय कृषी सहसंचालक आमचे घोरपडे साहेब अमरावती विभागाचे यांचं पण एक उद्देश आहे की या भागामध्ये एक शाश्वत विकासाचा, शाश्वत उत्पन्नाचा स्रोत शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. यासाठी हॉर्टिकल्चर ही महत्त्वाची आहे. पोकरा योजनेमध्ये आपल्याला हॉर्टिकल्चरमधून 100% अनुदान आहे. साधारणतः 4,200 कोटीचा प्रोजेक्ट आहे. माझी विनंती आहे विदर्भातल्या मराठवाड्यातल्या पूर्ण शेतकऱ्यांनी आंबा लागवड करावी, या ठिकाणी हे प्रत्यक्ष बघावं आणि थोडंसं सोयाबीन कापूस आणि तुरीपासून थोडंसं लांब जावं आणि दुग्ध व्यवसाय पण करावा. धन्यवाद. जय गुरु.